नमस्कार. युसेन न्यूजच्या अमरावती बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली चिंता. सरकारच्या मित्रपक्षांनीही मराठा समाजाला दिला विश्वास. राज्य सरकार लवकरच मराठा समाजाच्या हिताचा मोठा निर्णय घेणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांचं प्रतिपादन. अमरावती विभागातील 24 एसटी फेऱ्या रद्द. संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती फेऱ्या रद्द. मराठा आरक्षणासाठी एसटी बसची होणारी दगडफेक आणि तोडफोड पाहता एसटी महामंडळाचा निर्णय. आणि नांदगाव खंडेश्वरच्या मोखड गावात राजकीय नेत्यांना गावबंदी. मराठा समाज आरक्षणासाठी निर्णय. राजकीय नेत्यांना गावबंदी करणारं अमरावती जिल्ह्यातील पहिलं गाव. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. सरकार समाजातील सर्व घटकांच्या हितांचा विचार करत असून मराठा समाजालाही न्याय मिळेल असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्या अमरावतीत पत्रकारांशी बोलत होत्या. माझी स्वतःची पर्सनल भावना त्यांच्यासोबत आहे, त्यांच्या पाठीशी आहे, कारण आम्ही सुद्धा लढणारे आहोत. आणि अशा व्यक्तींना लढताना पाहताना जे समाजासाठी लढत आहे त्यांच्या पाठीशी हे सरकार आहे. कारण त्यांच्या शब्दात, त्यांच्या बोलण्यात आणि आजपर्यंत जेवढे मिटिंगा मुख्यमंत्र्यांनी या आरक्षण देण्याबाबत ठेवलेली आहे, तर मला वाटतं हा ॲप्रिशिएबल आहे. याचे पहिले जेवढेही झाले आहे त्यांनी फक्त त्यांचा वापर केलेला आहे. पण आज जी सरकार आहे त्यांना खरोखर न्याय भेटला पाहिजे त्याच्यावर काम करत आहे. आणि जेव्हा आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तेव्हा कोणाची सरकार होती, तेव्हा कागदपत्र का पूर्ण पुरवले नाही त्याच्यावरही आपण चर्चा केली पाहिजे. पण हे सरकार आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जे लढा देण्यामध्ये विश्वास ठेवतात, आम्ही पाटलांसोबत आहे, त्या पाटील सोबत आहे, जरांगे पाटील सोबत, आणि त्यांची भावना आम्हाला चांगल्या पद्धतीने कळत आहे, एवढंच सांगू. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सर्वच नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाला दुसरं वळण न देण्याची विनंती त्यांनी आंदोलनकर्त्यांना केली असून सरकारनं आरक्षणाबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. आरक्षण भेटणार याच्यात तीळमात्र शंका नाही, पण त्या आरक्षणाचे खरे कर्णधार जे आहे ते त्यांची प्रकृतीची काळजी ही अत्यंत गरज आहे, काळाची गरज आहे. आणि ही जरांगे पाटलांनी सुद्धा समजून घ्यावं, माझी आग्रहाची विनंती आहे. आणि 6 तारखेला रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं. मी ते 6 तारखेच्या ऐवजी 1 तारखेला आपण फक्त जरांगे पाटील साहेबांनी फक्त पाणी प्यावं, त्यांची तब्येतीची थोडी तरी काळजी त्यांनी घ्यावी, याच्यासाठी 1 तारखेलाच शिंदेखेड राजा इथे 1 तारखेला 11 वाजता मी स्वतः रक्तदान करेल. आणि रक्तदान करून त्यांना विनंती करेल का आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन मराठवाड्यातच नव्हे तर सर्वत्र तापलं आहे. जालना, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसेसवर दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूरवरून सर्वत्र जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आल्या. यात आणखी भर म्हणून आता सोमवारला अमरावती विभागातून मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व 24 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरवर सर्वत्र जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आल्यानं प्रवाशांची एकच हेळसांड होत आहे. त्यामुळे सोमवारला अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, वरुड, मोर्शी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, दर्यापूर, परतवाडा या 8ही डेपोतील 24 फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली. अमरावतीमधून पंढरपूर, लातूर, नांदेड, बीड, संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी जाणाऱ्या सर्व 6170 किलोमीटर अंतरच्या 24 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. मंगळवारी देखील कोणतीच बस मराठवाड्याकडे रवाना झाली नाही. त्यामुळे या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसतोय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड गाव हे आमदार खासदार नेत्यांना गावात प्रवेशबंदी करणारं अमरावती जिल्ह्यातील पहिलं गाव ठरलं आहे.
गावातील मराठा बांधवांनी याबाबत भूमिका घेत गावात पुढाऱ्यांना गावाच्या मुख्यद्वारावर मराठा आंदोलनाचा फलक लावून गावबंदी केल्याचं नमूद केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन मोखड येथील ग्रामस्थांनी उभारलं आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्येही मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. आमदार, खासदार, नेते, पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे समाजात तीव्र भावना आहे. मोखड गावाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी नेत्यांना गावबंदी केल्यानं आणि आक्रमक भूमिका घेतल्यानं आरक्षणाचं आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमरावतीमधील वडाई तलाव आणि उद्यानाला नवं स्वरूप प्राप्त व्हावं, पर्यटकीय महत्त्व वाढवून अमरावतीचं नैसर्गिक सौंदर्य जपता यावं या दृष्टिकोनातून अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नातून वडाई तलाव आणि उद्यान विकसित करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. हवामानातील बदल लक्षात घेता सदर भागात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करून नैसर्गिक संसाधनातून चांगल्या पर्यटकीय सुविधा विकसित करण्यासह एक जलस्रोत सुद्धा निर्माण व्हावी या अनुषंगानं अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी वडाळी गार्डन आणि तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. अमरावतीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या वडाळी उद्यानाची सध्याची अवस्था खूप बिकट आहे. या ठिकाणी निसर्गरम्य तलाव असून लवकरच जवळपास 3.27 एकर परिसरात उद्यान साकारण्यात येणार आहे. मात्र तलावाच्या पात्रात गाळ साचला असल्यानं आणि अवतीभवती काटेरी झुडपे वाढल्यानं या तलावाचं सौंदर्य लुप्त होत आहे. या संदर्भात आमदार सुलभा खोडके यांनी गेल्या 25 मे 2022 प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच वडाळी तलाव आणि उद्यान विकासासंदर्भात अमृत 2.0 सरोवर अंतर्गत प्रस्ताव सादर केल्याची सूचना आमदार महोदयांनी महापालिका प्रशासनाला दिली. त्यानंतर शासनाकडून सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान वडाळी तलाव आणि उद्यानाची पाहणी करीत अमृत 2.0 सरोवर अंतर्गत कामांची पाहणी करीत आढावा घेतला. अमरावती महानगरपालिका प्राप्त अनुदानातून वडाळी तलाव खोलीकरण आणि गाळ काढण्याचं काम सुरू आहे. तसेच उद्यान परिसरात विविध प्रजातींच्या वृक्ष आणि फुलझाडांचं रोपण आणि सौंदर्यीकरणाची कामे केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सदर ठिकाणी सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनं आवश्यक सुधारणा करण्याची गरज असल्यानं त्या दृष्टीनं वडाळी तलाव आणि उद्यानाला नवे स्वरूप आणि सौंदर्य प्राप्त होण्यासाठी महापालिकेनं निधीचे नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि सनियंत्रण यासाठी मास्टर प्लॅन तयार करून देण्याला आमदार सुलभा खोडके यांनी मनपा प्रशासनाला सूचना केली आहे. सद्यस्थितीत असलेल्या वडाळी उद्यान आणि तलाव परिसराच्या लगत नैसर्गिक संपदेनं नटलेला परिसर आहे. या भागात एखादा बोटसारखा मानवनिर्मित लँडमार्क विकसित करता येऊ शकतो. तसेच जागेचे नियोजन केल्यास एक गार्डन, रेल्वे ट्रॅक सुद्धा बांधता येईल अशी संकल्पना सुलभा खोडके यांनी मांडली. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा यूसीएन न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पावन पर्वावर राणा दाम्पत्याच्या वतीनं जिल्ह्यातील गरीब आणि गरजूंना किराणा सामुग्रीचं वाटप करण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, श्रमजीवी, कष्टकरी, गोरगरीब गरजूंच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या स्वनिधीतून 2 लाख कुटुंबियांना घरपोच मोफत किराणा वाटप करण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून युवा स्वाभिमान पक्षाचे 1000 कार्यकर्ते जिल्ह्यातील आणि बडनेरातील विविध भागात जाऊन गरजूंना किराणा किट वाटप करणार आहेत. विविध 5 भव्य गोडाऊनमध्ये किराणा पॅकिंगचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. खासदार नवनीत राणा यांनी या 5ही गोडाऊनला भेट देऊन किराणा किट पॅकिंग कामाची पाहणी केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या किराणा किटमध्ये रवा, मैदा, साखर, चणा डाळ, पोहे, तेल, मीठ, मसाला पाकिट, मुरमुरे, तांदूळ आदी साहित्य असून या सर्व साहित्याचं गेल्या 14 वर्षांपासून गोरगरीब आणि गरजूंना दिवाळीच्या पावन पर्वावर वाटप करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे अमरावतीमध्ये दिवाळी आली की गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, शेतमजदूरांना, माझे आदिवासी क्षेत्रामध्ये राहणारे जे आदिवासी बांधव आहेत त्यांना सगळ्यांना एक आशा होऊन जाते की दिवाळी आली, आता रवी भाऊ आणि नवनीत राणाकडनं काही ना काही आम्हाला भेट वस्तू, आम्हाला आमचे घरी गोड बनवण्यासाठी जे आवश्यक फराळ आपण जे विदर्भी भाषामध्ये म्हणतो त्याच्यासाठी काही ना काही गोड निर्माण करण्यासाठी आपल्याला काही ना काही भेट नक्की. जर आपण पाहिलं तर मी पूर्ण आपल्याला दाखवलेलं आहे आणि 1 ते 1.25 लाख परिवारांना आपण प्रत्येक घरामध्ये त्यांना लाईनमध्ये लागा नाही लागत, त्यांना कुठे या नाही लागत, त्यांचे घरपोच हे किराणा असते आणि त्याच्यामध्ये सगळे आयटम्स आहेत. आणि आमचा नेहमीचा उद्देश राहते की रवीजींना जे मानधन भेटते आमदारकीचं, मला जे खासदारकीचं मानधन असतात, अशा पद्धतीने आपण सगळे गोरगरिबांना, शेतकरी आहे, शेतमजदूर आहे, मजदूर आहे, आदिवासी आहे, ज्यांना आवश्यकता आहे या गोष्टीची, आणि याचे 13 ते 14 आयटम आपण ठेवतो आणि त्याच्यामध्ये 12-13 किलो किंवा 15 किलोची एक थैली असते. आणि मला असं वाटतं की हे देण्याचा उद्देश एकच आहे. आणि गेल्या 12-13 वर्षापासून रवीजींनी आपल्या मतदारसंघामध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळीमध्ये आपल्या घरी दिवा लागलं तर आपल्या लोकांच्या घरी दिया चांगल्या पद्धतीने लागला पाहिजे. आपले घरी गोड पदार्थ येतात, आपण लाडू बनवतात, कधी मिठाई येतात, या सगळी गोष्टी आपण जसं करतो तर आमच्याही लोकांचे घरी जे गरजू लोक आहेत त्यांच्या घरी हे सगळं गोडवा निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही दरवर्षी याच पद्धतीने पूर्ण 5 ते 6 गोडाऊन याच पद्धतीने त्याचे पॅकिंग सुरू आहे आणि उद्यापासून ग्रामीण आणि शहरी भाग या दोन्ही भागमध्ये वाटप सुरू होणार आहे. मला वाटतं आम्ही आमचं कर्तव्य फूल नाही फुलाची पाकळी देऊन दिवाळीमध्ये आपण लोकांना त्यांच्या घरापर्यंत हे भेट देतो आहे. मला वाटते सगळ्यांनी जेवढं झालं तेवढं लोकांनी आपल्या हातून काही ना काही देण्याचा प्रयत्न नक्की दिला पाहिजे. मी माझं कर्तव्य फूल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करताय. आपण सुद्धा आपले शेजारी राहणारे, आपले आजूबाजू राहणारे, आपली ओळखीचे लोक राहणारे, ज्यांना हिची गोष्टीची गरज आहे त्यांना आपण मदत करावं एवढीच सगळ्यांना विनंती करेन. आणि दिवाळीची सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी कृषी साहित्य विक्रेता संघ 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान कृषी सेवा केंद्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. अंजनगाव सुरजी कृषी साहित्य विक्रेता संघ ही माफदा या संस्थेच्या अधीन असून राज्य सरकारनं नवीन प्रस्तावित कायद्यात जाचक अटी आणि नियम लागू करायचं ठरवलं आहे. याच विरोधात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कृषी सेवा केंद्रांनी 2 ते 4 नोव्हेंबरपर्यंत बंदचं आवाहन केलं आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यातीलही सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. तसं निवेदन तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आलं आहे. आज आम्ही इथे जे निवेदन द्यायला आलो ते 2, 3, 4ला पूर्ण महाराष्ट्र बंद आहे. कारण या सरकारने जो कायदा आणला आहे त्या कायद्यात आम्ही सीलबंद माल आणतो व तोच माल आम्ही कोणत्याही प्रकारची त्याच्याशी छेडछाड न करता विकत असतो. मात्र असं असतानाही पहिल्यांदा जर समजा त्या मटेरियलमध्ये जर काही कमी जास्त निघालं किंवा ते फेल गेलं त्याचं सॅम्पल तर पहिली पार्टी आम्हाला पकडल्या जाते. आमचं म्हणणं असं आहे की आमचा काय दोष आहे, आम्ही जी सीलबंद माल आणतो पॅकिंगमध्येच असतो, पॅकिंगमध्येच विकतो, मालही देतो आणि त्याच्या आमच्याकडे सोर्स सर्टिफिकेट असतो. आम्ही कंपनीकडून त्याचा सोर्स सर्टिफिकेट जोडतो व आम्ही शासनाला तसं कळवतोसुद्धा. असं असतानासुद्धा शासन सर्वात पहिला आरोपी म्हणून कृषी सेवा केंद्रवाल्यांकडे पाहते. आमचं म्हणणं असं आहे की जी काही कार्यवाही करायची आहे तर जो उत्पादक आहे निर्माता त्याच्यावर व्हायला पाहिजे, कारण त्या सर्वस्वी जबाबदार ते आहेत. तसंच क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी त्या कंपनीची जिथे उत्पादन केंद्र असते तिथे त्यांनी त्याची सर्व सॅम्पल घेऊन त्याची पडताळणी करावी
व मगच तो माल मार्केटमध्ये येऊ द्यावा, जेणेकरून बाकी शेतकऱ्यांची फसवणूकसुद्धा होणार नाही. मात्र शासन असं न करता हात झटकून सर्व कृषी सेवा केंद्रवाल्यांना जबाबदार धरते व आम्ही या गोष्टीचा निषेध म्हणून 3 दिवस बंद करतो आणि या कायद्यात सुधारणा केल्याशिवाय पुढे याचे दुकाने उघडणार नाही आणि बेमुदत संपसुद्धा करू शकतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर यापुढे जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येईल त्याच्या नडीचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारक भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं. दुसरीकडे मराठा समाजाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे या देखील भूमिकेचे तुम्ही आम्ही सर्वच लोक आहोत की त्यांना आपलं मिळावं आणि त्यांच्या समर्थनावर पाठिंबा देखील त्यांना आपण देत आहोत. पण मी जाहीरपणे सांगतो की माझं एक वक्तव्य आलं होतं की गुणरत्ने सदावर्ते ज्या पद्धतीनं थैते नाचून त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये लढत होता, जसा की सुडाने पेटला होता की हे यांना मिळालंच पाहिजे नाही. पण आता भविष्यामध्ये जर कोणी अशा प्रकारे आरक्षण मिळाल्यानंतर हे आरक्षण थांबवण्याकरता किंवा आरक्षण उडवण्याकरता जर कोणी पुढे येऊन त्याला हे आरक्षण रद्द करायचा प्रयत्न केला तर मी या जाहीर सुद्धा सांगतो त्याचा नंदीचा घोट घेतल्याशिवाय मीच गप्प बसणार नाही. मराठा आरक्षणाची वाढती धग पाहता बुलढाणा जिल्ह्यातील आमदार आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीनं उग्र रूप घेतलंय. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले आहेत. अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदारांच्या घरांना लक्ष्य करण्यात आलं असून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात येते आहे. त्यामुळे आता मंत्र्यांच्या घरांची सुरक्षा वाढवण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाचे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी पोलिसांकडून 1 अधिकारी, 4 पोलीस कर्मचारी यांची तैनाती करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत इथं वाढ करण्यात आली असून 24 तास हा बंदोबस्त इथं लावण्यात आला आहे. खामगावात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी बसवरील सरकारच्या जाहिरातीला काळे फासून सरकारचा निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निकाल द्या आणि जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. शिवाजी महाराज की जय. अरे या नाही कुणाच्या बापाचं असं कसं देत नाही. अरे या राजकारण्यांचं करायचं काय. खाली मुंडकावर पाय भवानी जय शिवाजी. सकल मराठा समाज खामगावच्या वतीनं या ठिकाणी 29 तारखेपासून आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. या 3 दिवसाच्या आजचा 3रा दिवस या ठिकाणी या उपोषण आंदोलनाचा उजाडलेला आहे. या आंदोलनादरम्यान आम्ही साखळी उपोषण, आमरण उपोषण सोबतच आम्ही काल भजनाच्या माध्यमातून सुद्धा यांना सद्बुद्धी मिळो या शासनकर्त्यांना, प्रशासनाला, यासाठी कालचं भजन आंदोलन केलं. सोबतच आम्ही ज्या वायताळ वीर आहेत त्यांना फक्त बडबड करल्याशिवाय दुसरं काहीच काम येत नाही अशा वाताळ वीरांचा पुतळ्याचं दहन आम्ही या ठिकाणी केलं. आज 3ऱ्या दिवशी आम्ही अजूनही आमच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला गंभीर घेत नसल्यामुळं आम्ही आज एसटीवरती जे महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीचे फोटो होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळं भासलेलं आहे. जर ते आमचं ऐकत नसतील, अजूनही आमच्या मागणीला गंभीरतेने घेत नसतील तर आम्ही विधान भवनात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार. मराठा आरक्षणाचा लढा अकोला जिल्ह्यातही तीव्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील चरणगाव इथं नेत्यांना गावबंदी केल्यानंतर समाज बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली. गावात कॅन्डल मार्चही काढण्यात आला आणि मुंडन करून निषेध करण्यात आला.
जरांगे पाटील यांचं उपोषण आणि संपूर्ण राज्यभर पेटलेला मराठा समाज हे सगळं लक्षात घेता अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील अनेक मंत्री आमदार खासदारांनी आपापले उद्घाटनं व सोहळे रद्द केलेले आहेत। अशी विनंती अकोला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांना माझी नम्र विनंती राहील की आपण सुद्धा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा निर्णय होत नाही व मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपले उद्घाटनं सोहळे होत असतील ते पुढे ढकलावे, अन्यथा आपल्या सर्वांना मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि नाईलाजास्तव आम्हा सर्वांना मराठ्यांना ते उद्घाटनं बंद पाडण्याची वेळ आपण आणू नये। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अकोला बार असोसिएशनमधील मराठा समाजाच्या वकिलांनी पाठिंबा दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आणि मराठा आरक्षणाला सर्व वकिलांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे। मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारतर्फे त्वरित कायदेशीर कार्यवाही करून मराठा आरक्षणाचा प्रश्न लक्षवेधी स्वरूपात सोडवावा, मराठा समाजाला आरक्षण मंजूर करण्यात यावं असं निवेदनात या वकिलांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अकोल्यात समर्थन देणारे समाजसेवक गजानन हरणे यांची भेट घेऊन वकिलांनी निदर्शनं केली। अकोला बार असोसिएशनच्या सदस्यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना हे निवेदन सादर केलं। अकोला बार असोसिएशनचे सदस्य या वतीने आम्ही मराठा आरक्षण याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यानिमित्त अकोला जिल्ह्यामध्ये गजानन हरणे यांनी सुद्धा त्यांना समर्थनार्थ मराठा आरक्षण समर्थनार्थ निवेदन उपोषण सुरू केलेलं आहे। त्याला अकोला बार असोसिएशनचे मराठा सदस्य तसेच अकोला बार असोसिएशनच्या वतीने आम्ही समर्थन देण्याकरिता पाठिंबा देण्याकरिता तिथे उपस्थित झालेलो आहे आणि आमचं शेवटपर्यंत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही अकोला बार असोसिएशनच्या वतीने व मराठा वकील संघटनेच्या वतीने पाठिंबा देत आहे आणि दिलेला आहे आणि आमचा शेवटपर्यंत त्यांना पाठिंबा राहील एवढंच आम्ही तुम्हाला आज रोजी सांगतो। बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी। हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स। आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती। 1981 पासून आपल्या सेवेत। मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली चिंता। सरकारच्या मित्रपक्षांनीही मराठा समाजाला दिला विश्वास। राज्य सरकार लवकरच मराठा समाजाच्या हिताचा मोठा निर्णय घेणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांचं प्रतिपादन। अमरावती विभागातील 24 एसटी फेऱ्या रद्द। संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती फेऱ्या रद्द। मराठा आरक्षणासाठी एसटी बसची होणारी दगडफेक आणि तोडफोड पाहता एसटी महामंडळाचा निर्णय। आणि नांदगाव खंडेश्वरच्या मोखड गावात राजकीय नेत्यांना गावबंदी। मराठा समाज आरक्षणासाठी निर्णय। राजकीय नेत्यांना गावबंदी करणारं अमरावती जिल्ह्यातील पहिलं गाव। बातम्यांची मालिका पुढे अशीच चालू राहील। आपण पाहत रहा यूसन न्यूज।